मिरज जंक्शनवरून सुरू झालेला पहिल्यांदा अक्कलकोटला निघालो होतो. ट्रेनच्या खिडकीतून दिसणारी हिरवी शेती, शांत गाव आणि त्या प्रवासात मिळालेली एक वेगळीच शांती आणि शेवटी पोहोचलो जिथे मनाला मिळालेली खरी शांती. तर चला माझ्या पहिल्या अक्कलकोट प्रवासात तुमचं स्वागत आहे. पहिलंच YouTube ब्लॉग आहे. तर हॅलो गाईज, मी धर्मराज उपाध्ये, आय एम फ्रॉम सांगली. तर आज आम्ही चाललो आहोत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. आमचा प्रवास सुरू होतोय मिरज जंक्शनपासून आणि आजचा हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे. मिरज ते अक्कलकोट अंतर साधारण 218 किलोमीटर आहे आणि पूर्ण प्रवासाला जवळपास 11 तास लागणार आहे. सुरुवातीला स्लीपर सीट मिळाली नाही म्हणून जनरल तिकीट काढावी लागली, पण आता हरकत नाही, जर्नी इम्पॉर्टंट आहे. हे बघा, माझे लहानपणीचे नांदेडचे मित्र आलेले आहेत. खूप दिवसांनी सगळे भेटले, ओल्ड मेमरीज रिफ्रेश झाली. पण्याचं काय झालं काय ते नाही, खरं तिकीट काढलाय नव्हतं काढले आणि आणला 25 रुपये. तर प्रणव पाचोरे म्हणून आहे, इंटर्नशिपला गेलाय, MIDC इंटर्नशिपला गेलाय आणि तिकीट काढलंय त्याचं आणि जावा म्हणते पुढे. त्यालाच फोन लावलाय बघा. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो. थोडीशी मस्ती, थोडंसं इमोशन आणि खूप सारा एक्साइटमेंट घेऊन आम्ही निघालो आहोत या सुंदर प्रवासाला. आता पुढे काय एक्सपिरियन्स येणार आहे ते सगळं ह्या माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा. चला तर मग अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जाऊया. ट्रेन निघाला आहे. प्रणव सेल्फ इंट्रोडक्शन द्या तुमचं. काय करता मी अजून शिकायला सांगतो जरा. पूर्ण नाव हबी अथर्व. कुठं चालला हबी काय डान्सिंग बॉडी दाखवतात. किती वेळ आहे? फर्स्ट सेकंड इयर थर्ड इयर MBBS सर्जनच्या थर्ड इयरला. कॉलेजची फी 1.5 लाख, हॉस्टेलचं 50,000. तू काय तर खाल्लाय वाटतं बघा. काय खाल्लायच रे? ट्रेनमध्ये चढल्यावर काय सांगू, बसायला पण जागा नाही. तर असं मी वर जाऊन बसलो बघा. थोडं एडिटिंगचं काम राहिलेलं ते पूर्ण केलं वर जाऊन. थोड्या वेळाने एक भाऊ भेटला, तो जरा जागा दिला. खरंच प्रवासात अजूनही चांगले लोक भेटतात. नंतर थोडं फ्रेश व्हायला चहा घेतला आणि मग काय, एक सोलापूरचा स्ट्रेंजर भेटला आणि त्याच्या बरोबर मजा मस्ती करायला चालू केलो. त्याच्यासोबत गप्पा मस्ती आणि पूर्ण जर्नी मजेत गेली. असं म्हणतात ना, प्रवासात भेटणारे लोक पण आठवणीत राहतात. हा स्ट्रेंजर पण खूपच मोठा बोलला आहे. नमस्कार, माझं नाव पुरुष गोसावी आहे आणि मी हिला लांब भेटायला आलोय. अरे ट्रेन मध्ये गावाला ट्रेन मध्ये गावला मी याचा फॉलोअर असतो आणि मी हिचा फॅन आहे. मोटिवेट झालाय, उद्यापासून जिमला जाणार म्हणलाय. बोलतो
सबको बोलते आणि सबको बोलते कसा आहे बाई आमची आता यो भावाचं 12 म्हणते आई. सूरज जाडर माहिती आहे का नाही? सूरज जाडर सूरज कुमार माहिती सूरज यादव माहिती पण सूरज झाटर माहिती नाही काही माणूस आहे वाटलं आता कळलं मला जे बघा अरे बाबा नाही मान तिच्याकडे आहे का जे मारायला थांबले ते पुढं काय मोठं बोलायला आहे काही जरा मला आरक्षण माझ्यासोबत आरक्षण आणत होती म्हणून मी वाचलो RX 100 3 जागे आहे काय 4 जागे आहे म्हणते बाबा असं नाही नाक केलं तर एक ठोक्यात डोक्यावर येणार कोणावर सिंडिकेट मुंबईवर मुंबईवर नाही पूर्ण देशावर सोलापूरवर राज करणार म्हणते तुझ्यात काय दम आहे ते लाल कलरची दोरी आहे ती ओढायची 1 लाख देतो 1 लाख नको बाबा बस थांबते बाबा थांबत नाही पळत गाडी रुको जरा सबर करो राज करतो डॉन कुणाचा दिवाना नाही डॉन फक्त कुणाचा दिवाना माहिती का अभिसाठ्याचा दिवाना कौन है ये लोग कहाँ से आते हैं ये भावानं एवढा हसवला का नाही पोरं सगळे लय मजा केली ट्रेनमध्ये बसून बसून कंटाळा आलतं तर थोडंसं दारात जाऊन राहूया म्हणलं तर फायनली 10 वाजता आम्ही अक्कलकोट रेल्वे स्टेशनवर आलो तर तेथून आम्ही बाहेर जाऊन रिक्षा पकडणार होतो गर्दी तर खूप होती कारण नेक्स्ट डेला गुरुपौर्णिमा होता तर आम्हाला कोल्हापूरची पोरं भेटली तिथं आणि आम्ही टॅक्स करून गेलो तर टॅक्समध्ये एवढं दंगा घातली ना ते पोरं हसून हसून पोटात दुखालं सगळ्या पोरांचं ज्योतिबाच्या नावानं आली स्वामी नाव घेते ज्योतिबाला मला तरी येतो रिटलायला नाव घेते मामा आय लव्ह यू मामा गाण लावलेलं नाही पाहिजे आता उडी मारते आम्ही गेल्या गेल्या एक रूम बुक केला आम्हाला एक रूमला 1200 रुपये बसलं जेवण आम्ही पार्सल घेतलं हॉटेलमधून आणि रूमच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला बसलो चार 3 साडेचार किंवा 5:45
आंघोळ केला भावानं आणि आता दादा घासाला. जेवण करून झाल्यावर रूममध्ये आम्ही लई मस्ती केलो आणि नेक्स्ट व्हिडिओचा पार्ट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू. तर भावानं सगळी कंटाळल्यात, आता सगळी झोपणार आहेत. तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओत आम्ही रील पण केलेला आहे. चला बाय बाय.